हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. आता खूप दिवसानं आम्ही गावी गेलो होतो आणि गावी मस्त ढगाळ वातावरण झालं होतं. जून महिन्यातच थोडाफार पाऊस पडायला सुरुवात होते आणि पाऊस पडला देखील. पाऊस खूप पडला, थोडं थंडगार वाटत होतं आपल्या मुंबईपेक्षा इकडे तरी. ॲक्च्युली मध्ये मध्ये थोडं गरम होतंच, पण इट्स ओके. गावी थोडा मोकळेपणा असं तर थंड वाटतं. इथे बघा स्वराज, नक्ष आणि सार्थक मस्ती करत आहे. त्यांच्याही मस्ती चालूच असते आणि स्वराज आता मस्तपैकी रमायला लागला आहे. त्याला त्याच्या दादाबरोबर खूप जास्त आवडतं खेळायला. ते त्यांचा डान्स चालू आहे कोणत्या तरी गाण्यावर आणि हा सार्थक देखील मस्तपैकी एन्जॉय करत आहे. आज तिघांची मस्ती चालूच असते. मस्तपैकी 3-4 तास तिघंजणं खेळत असतात. आणि आमचं अंगण आहे बघा, अंगण किती मोठं आहे. या अंगणामध्ये खेळायला त्यांना खूप मजा वाटते. बाहेर खूप मोठा पाऊस पडत आहे, धो. पाणी देखील खूप साचलं आहे आणि काय माझं स्वराज नाचून नाचून थकतोय. मध्येच ते सार्थक आहे, हे बघा किती पाणी आहे. ते पाऊस खूप पडत आहे, थंड वाटत आहे तर. त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो देवळामध्ये देखील ते नक्ष आणि सार्थक ढोल वाजत आहे. स्वराज मस्तपैकी त्या तालावर नाचत आहे. स्वराज बोलत आहे, असं वाजवा तसं वाजवा, उदो उदो करा, ढगाव पिचाव करा. त्या हिशोबाने नाचत आहे तो. आणि आम्ही थोडा वेळ बसलो मंदिरामध्ये. खूप प्रसन्न वाटलं. कधीतरी जेव्हा कधी गावी जातो तेव्हा मंदिरात नक्की जाऊन यावं आपापल्या गावाच्या. चांगलं वाटतं, प्रसन्न वाटतं. देवाचा आशीर्वाद घेणं खूप चांगली गोष्ट असते. आता इथे या ठिकाणची तर मस्ती चालू आहे. ठीक आहे, आम्ही बसलो जरा शांतपणे आणि इथे दुसऱ्या साईडला ढोल आहे, तिथे सार्थक वाजवायला आलेला आहे. सार्थकचा आता हात पोचत नाही. नक्षनं मस्तपैकी वाजवला. परत स्वराज इथे गोलगोल फिरतो आहे, आपला उड्या मारतो आहे. मोकळं भेटलं ना तर त्याला खूप मजा येते. उड्या मारून झाल्या. त्याच्यानंतर ना आम्ही गेलो इकडे. आमचे बाबू काका आहेत, त्यांची शेतीची कामं चालू होती, त्यांच्या इथे गेलो आम्ही. मस्तपैकी स्वराज फोटो काढून घेतले आम्ही, नक्ष वगैरे. इथे बघा आता आम्ही ट्रॅक्टर घेऊन प्रयत्न करत आहोत नांगरण्याचा. ठीक आहे, तर बघू शकता तुम्ही त्यांचं किती मोठं शेत आहे. आता नांगरणी तर सुरू झाली आहे, प्रत्येक ठिकाणी सुरू झाली असेल. इथे देखील सुरू झाली आहे. मोस्टली आता बैल वगैरे कोण जास्त वापरत नाही, असे ट्रॅक्टरच घेऊन येतात. ते त्यांना बरे पडतात आणि परवडतात देखील. तर ट्रॅक्टरने मस्तपैकी नांगरणी बाबू काका शिकवत आहे तिथे प्रत्येकाला. आता सार्थक राहिला आहे उभा, किंवा सार्थकला झेपतो की नाही ट्रॅक्टर. सार्थक आपल्या जीवाच्या भरावर चालवत आहे आणि मग त्याने सोडला मध्ये. त्याच्यानंतर मग मी गेली चालवायला. बघूया थोडा प्रयत्न करून आपल्याला जमतं का. ठीक आहे, तर बाबू काकाने दाखवलं थोडासा. मजा आली, पण थोडा एक्सपिरियन्स मस्त होता मातीमध्ये. आम्ही काय तिथे जास्त टाईम राहिलो नाही, आलो नंतर घरी. ऊन खूप लागत होतं, घामाघूम झालेलो नसतो. पाऊस पण पडून गेलेला कंटिन्यू. जसं पाऊस पडला ना तर जरा थंड वाटतं. ऊन लागत होतं आणि गरम होत होतं. अशी आम्ही नांगरणी केली, जशी जमली तशी. थोडीफार एक राऊंड तरी सगळ्यांनी मिळून बाबू काकांना मदत केली. ओके. ॲक्च्युली ते जड खूप आहे, झेपत नाही आहे पकडायला, तरी देखील प्रयत्न केलेला आहे मी. ठीक आहे, त्याच्यानंतर मग नक्षने घेतलं. नक्ष पण चालत होता छान. मग आम्ही निघालो परत घरी जायला. नक्षने पण मस्तपैकी ट्रॅक्टर हातात धरला आहे, चालवतो आहे. बघतो आहे त्याला झेपतं आहे का, बट त्याने देखील करून दाखवलं. आणि मग आम्ही निघालो परत घरी जायला. थोडेसे करवंद होते, तिथे करवंद खाल्ले. मग पावसातून जरा चांगले लागत नाही आणि खाऊ देखील नाही. तर पावसाने जिकडे तिकडे ओलं झालेलं होतं, म्हणजे जास्त ठिकाणी आम्ही फिरलो नाही. आणि मग हे काका आहेत ते दाखवत होते कसा ट्रॅक्टर पकडायचा, कसा चालवायचा, ते पण चालवत आहेत. आणि मग